इराण आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये मोठी जीवितहानी. आतापर्यंत इराणमधील 1255 लोकांचा मृत्यू, मृतांमध्ये 200 लहान मुलांचा समावेश तर 12,000पेक्षा अधिक जण जखमी. अमेरिकेचा इराणवर हल्ला, समुद्रातील 3 जहाजं उडवली, इराणच्या सागरी ताफ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. इराणकडून बहरीनमध्ये अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 21 सैनिक ठार तर अनेक जण जखमी. मनामा येथील अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला केलं लक्ष्य. अमेरिकेसोबत 10 वर्ष युद्ध लढण्याची इराणची तयारी. इराणच्या ब्रिगेडियर जनरल इब्राहिम जब्बारचा अमेरिकेला इशारा. अमेरिकेनं लष्करी कारवाई केल्यास इराण मागे हटणार नसल्याचंही सांगितलं. इराण विरोधामध्ये ट्रम्प आक्रमक भूमिकेतच. इराणचं सैन्य आणि राज्यकर्ते नष्ट केल्याशिवाय युद्ध थांबणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इराणला इशारा. सौदी अरेबियानं पाडले इराणचे ड्रोन, कारवाईचा व्हिडिओ जारी. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून व्हिडिओ जारी. पश्चिम आशियातील युद्धाचा भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेला फटका. कच्च्या तेलाचे दर $100च्या पार. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण. इराण इस्रायल युद्धाचा भारतातील हॉटेल्सना फटका. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती. LPG गॅस पुरवठा खंडित झाल्यानं बंगळुरूमधील हॉटेल्स आजपासून बंद. पुढील 70 दिवस गॅस पुरवठाबाबत कोणतेही सहकार्य किंवा मदत दिली जाणार नसल्याचीही तेल कंपन्यांची हॉटेल असोसिएशनला माहिती. भारतानं पर्यायी देशांकडून तेल खरेदी वाढवली. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय. अमेरिका, रशिया, पश्चिम आफ्रिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवण्यात आली. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.